हॅलो. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती. त्यानिमित्त मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुरुवातीलाच अभिवादन करतो आणि या विशेष दिवसाचं निमित्त साधून त्यांच्याच एका अत्यंत लोकप्रिय घोषणेविषयी मला थोडक्यामध्ये तुम्हा सर्वांशी संवाद साधायचा आहे. ती घोषणा अर्थातच शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा. वस्तुतः डॉक्टर आंबेडकरांची शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा ही अर्थ हाक दलित चळवळीला नागरी स्वातंत्र्य साध्य करण्याची विवनीती पुरवते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म अस्पृश्य मानल्या गेलेल्या महार कुटुंबात झालेला असल्यानं दलितांना दैनंदिन जीवनात ज्या अपमानजनक, भेदभावमूलक आणि शोषणात्मक परिस्थितीला सामोरं जावं लागत होतं त्याचा त्यांना प्रत्यक्ष अनुभव होता. परिपूर्ण आणि प्रतिष्ठापूर्वक जीवन जगण्यासाठी अत्यावश्यक मूलभूत अशी नागरी स्वातंत्र्य दलितांना पूर्णपणे नाकारली गेली होती. दलितांना जगण्याची प्रतिष्ठा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, उपजीविका, व्यावसायिक संचार म्हणजे मोबिलिटी आणि समता इत्यादी मूलभूत हक्क डावलण्यात आले होते. त्यामुळं हिंदू सनातनी व्यवस्थेच्या तावडीतून दलितांना मुक्त करण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी आयुष्यभर कठोर संघर्ष केला आणि याच पार्श्वभूमीवरती त्यांनी शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा असं जे आवाहन केलं त्यातून दलित चळवळीनं नागरी स्वातंत्र्याचा पाठपुरावा करण्याची एक महत्त्वपूर्ण विवनीती स्वीकारली. शिका. डॉक्टर आंबेडकरांसाठी शिक्षण हे सक्षमीकरणाचे एक साधन होतं. शिक्षण व्यक्तीला प्रतिष्ठेसह आत्मभान देतं. शिक्षण हे तिला सामाजिकदृष्ट्या समान असल्याची जाणीव करून देण्याच्या प्रक्रियेत पायाभूत ठरतं. बाबासाहेबांसाठी शिक्षणाच्या माध्यमातूनच सामाजिक भेदभावाचा अर्थपूर्णरित्या सामना केला जाऊ शकतो. शिक्षण हे केवळ ज्ञान प्राप्त करण्याचं साधन नाही तर व्यक्तीला अन्यायाविरुद्ध सशक्त करण्याचं देखील निश्चित असं साधन आहे. शिक्षणासाठी युरोप आणि अमेरिका या ठिकाणी केलेल्या प्रवासामुळं आणि वास्तव्यामुळं बाबासाहेबांच्या लक्षात आलं होतं की कृत्रिम सामाजिक भेदभावास शिक्षणासारख्या सशक्त साधनाद्वारे परिणामकारकरित्या आव्हान दिलं जाऊ शकतं. बाबासाहेबांना असा विश्वास होता की केवळ शिक्षणाच्या माध्यमातून दलितांना राजकीय आणि वैचारिक दृष्ट्या प्रबळ बनवलं जाऊ शकतं, जेणेकरून त्यांच्या हे लक्षात येईल की श्रेणीबद्ध विषमता उच्च जातीय हिंदूंना अनुकूल असलेल्या सामाजिक व्यवस्थेला बळकटी देण्याच्या उद्देशाने निर्माण करण्यात आली होती. त्यामुळे ही बाब लक्षात आल्यानंतर दलित अंतिमतः या व्यवस्थेला आव्हान देतील म्हणून शिक्षणाचं महत्त्व लक्षात आल्यानंतर डॉक्टर आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन केली. त्याद्वारे अनेक शाळा, महाविद्यालय आणि वसतिगृह सुरू करण्यात आली. संघर्ष करा. डॉक्टर आंबेडकरांच्या दृष्टीनं आंदोलन, संघर्ष हे केवळ आपल्या हक्कांची मागणी करणारी शांततापूर्ण लोकशाही साधन नाही तर ती एक विचारांची मानसिक प्रक्रिया आहे. समाजाने आपल्या समुदायावर लादलेल्या विषमतेविषयी त्यात सखोल चिंतन अभिप्रेत असते. अशा विषमतेबाबत ते व्यक्तीला अस्वस्थ बनवतं आणि त्याविरुद्ध परिणामी व्यक्ती विद्रोह पुकारण्यास सज्ज होते. दलितांना आपल्या नागरी हक्कांच्या मागणीसाठी विविध प्रकारच्या चळवळी आणि आंदोलनामध्ये सहभागी व्हावे लागणार आहे याची डॉक्टर आंबेडकरांना पूर्णपणे जाणीव होती. डॉक्टर आंबेडकर स्वतः देखील अशा अनेक आंदोलनामध्ये सहभागी होते. उदाहरणार्थ महाड सत्याग्रह या ठिकाणी त्यांनी व त्यांच्या अनुयायांनी समुदायासाठी बांधलेल्या परंतु दलितांना प्रतिबंधित केलेल्या तळ्यातील पाणी प्यायले होते. मनुस्मृतीचं दहन, जाती व्यवस्था नाकारण्याचं हे एक सशक्त असं प्रतीक होतं. काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह इत्यादी. डॉक्टर आंबेडकरांनी मंदिर प्रवेशाच्या चळवळीच्या हेतूविषयी फार स्पष्ट अशी भूमिका घेतली होती. ते असं म्हणतात की मागास वंचित वर्गांना देवी देवतांचे उपासक बनवण्यासाठी किंवा मंदिर प्रवेशामुळे त्यांना हिंदू समाजाचा अविभाज्य भाग मानून समान सदस्य मानलं जाईल या कारणाने ही चळवळ सुरू केलेली नव्हती. मी ही चळवळ यासाठी सुरू केली होती की मागास वर्गामध्ये ऊर्जा निर्माण व्हावी आणि आपल्या सामाजिक स्थानाबाबत जागृत करण्याचा मला हा सर्वोत्तम मार्ग वाटला. अशा प्रकारे डॉक्टर आंबेडकरांनी दलितांना आपल्या विरोधात केल्या जाणाऱ्या भेदभावाविरोधात जागृत करणं हे आणि आपल्या नागरी स्वातंत्र्यासाठी लढण्याची ऊर्जा मिळावी याकरिता ही जनसंघटना केलेली दिसतात. संघटित व्हा. डॉक्टर आंबेडकरांना याची पूर्ण जाणीव होती की दलित नागरी आणि राजकीय संस्थांच्या माध्यमातून संघटित झाल्याशिवाय ते आपल्या समान हक्क आणि नागरी स्वातंत्र्यासाठी लढा देण्यास सक्षम ठरणार नाहीत. त्या दृष्टीनं डॉक्टर बाबासाहेबांनी दलितांमध्ये राजकीय जाणीव निर्माण करण्यासाठी अनेकविध संस्था आणि संघटना स्थापन केल्या. उदाहरणार्थ
बहिष्कृत हितकारणी सभा, समाज समता संघ आणि समता सैनिक दल, मागासवर्गीयांच्या अनेक परिषदा, स्वतंत्र मजूर पक्ष, ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि शेवटी त्यांच्या मृत्यूपश्चात स्थापित झालेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष होय. मूकनायक आणि बहिष्कृत भारत, जनता आणि प्रबुद्ध भारत यासारख्या वर्तमानपत्रांसह विविध नागरी आणि राजकीय संघटनांद्वारे डॉक्टर आंबेडकरांनी दलितांना संघटित करून आपल्या हक्कांसाठी लढण्यास प्रवृत्त केले. या प्रयत्नांद्वारे आणि सायमन आयोगापुढे आणि गोलमेज परिषदांपुढे जी भूमिका मांडली त्यातून दलितांकरता राजकीय प्रतिनिधित्व साध्य करण्यात त्यांनी यश मिळवलं. डॉक्टर आंबेडकरांनी शिका, संघर्ष करा आणि संघटित राहा हे जे आवाहन केलं होतं ते दलित चळवळीला नागरी स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठीच्या व्यूहनीतीचा एक महत्वपूर्ण भाग होता. एलिनॉर जेलियत यांच्या शब्दात आंबेडकरांचं हे आवाहन नागरी हक्कांच्या प्राप्तीमध्ये दलितांनी संस्कृतीकरणाऐवजी म्हणजे संस्कृतायझेशनच्या ऐवजी आधुनिकीकरणाचा मार्ग पत्करायला पाहिजे अशाच स्वरूपाचं हे आवाहन होतं. अशा प्रकारे डॉक्टर आंबेडकरांनी शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा या रणनीतीच्या माध्यमातून एका बाजूला भारतीय समाज व्यवस्थेतील जाती निर्मूलनाची आवश्यकता अधोरेखित केली आणि दुसऱ्या बाजूला जातीचा प्रश्न हा केवळ सामाजिक प्रश्न म्हणून चालणार नाही तर त्याकडे एक राजकीय प्रश्न म्हणून पाहिलं पाहिजे अशी स्पष्ट भूमिका घेतली. आणि म्हणूनच हे त्यांचं स्लोगन, ही त्यांची आर्त हाक दलित चळवळीला एक अत्यंत महत्वाचं सघन अशा प्रकारचं साधन पुरवते हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. धन्यवाद.